अंधारातून उजेड दाखविणारे शिक्षण. हे शिक्षण म्हणजे ज्ञान. शिक्षण म्हणजे आस्था. शिक्षण म्हणजे बदल. शिक्षण म्हणजे प्रगती. शिक्षण म्हणजे विज्ञान. पण हे शिक्षणच आता कमर्शियल झाले. मग आर्थिकदृष्ट्या वंचित घरातील मुलामुलींचं काय? मग ते एखाद्या कामगाराचे मूल असेल किंवा मग मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं असतील. अशा मुलांकडे कपडे आणि पुस्तकांसाठी पैसे नाहीत. अशी मुलं कधी शिकतात तर कधी भरकटतात. शिक्षणातले ध्येय शून्यात हरवते. शिक्षणातली दिशाही हरवते. आणि अशा मुलांना शिक्षणाची दिशा दाखवणारी माणसे आजही या जगात आहेत. त्यातील एक नाव सुधा मेहता. त्यांचा स्वतःचा कुरिअरचा व्यवसाय आहे. स्वतःचे घर व्यवसाय सांभाळून त्यांनी क्लासेस चालू केले. त्याला नाव दिले दिशा शैक्षणिक उपक्रम. हा उपक्रम कोणताही मोबदला न घेता त्या राबवितात. ह्याची संकल्पना खूप वर्षापूर्वी मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल वाचला होता की काही IITची मुलं धारावीच्या झोपडपट्टीत गेली. ॲज अ प्रोजेक्ट त्यांना काहीतरी देण्यात आलं होतं. तिथे जाऊन त्यांनी त्या मुलांना काही 7वी का 8वीच्या मुलांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आणि त्या मुलांना पण इतक्या त्या शिक्षणाची गोडी लागली की त्याच्यातली बरीच मुलं नंतर शाळेत जायला लागली आणि त्यांनी शिक्षणात खूप इंटरेस्ट घेतला. तो आर्टिकल वाचल्यानंतर मला असं वाटत होतं की कुठेतरी आपण हे केलं पाहिजे. पण काही चान्स मिळत नव्हता. नंतर माझी मैत्रीण होती वंदना अपरांती म्हणून. तिने मला सांगितलं की तुला शिकवायची आवड आहे तर काय झालं, रस्त्यावर बसून पण लोक शिकवतात मुंबईला, तुला काय प्रॉब्लेम आहे. ह्या तिच्या शब्दांनी मला खूप एनकरेज केलं. त्याच माझ्या मैत्रिणीच्या वॉचमॅनचा मुलगा जो अभ्यास करत नव्हता आणि शाळेत जात नव्हता, त्याचं नाव गजानन. त्याला मी रोज म्हणायची तू शाळेत का नाही जात. तो म्हणायचं नाही, तुम्ही शिकवलं तर मी जाईल शाळेत. त्याला म्हटलं ठीक आहे, तू 2-4 मुलांना जमा कर आणि मी शिकवते तुम्हाला. एक दिवस असंच सुरू केलं. त्याने 2-3 मुलं आजूबाजूची जमा केली, कामगार लोकांची, आणि तो स्वतःही आला. आम्ही असंच कुठेतरी जागा शोधली, एका झाडाखाली जाऊन बसलो. एकदम पडीत जागा होती, आजूबाजूला काहीच नव्हतं, सावरकर नगरमध्येच. आणि ते 3-4 मुलांबरोबर त्या दिवशी गोष्टी सांगून क्लासला सुरुवात झाली. तर दिवस आणि डे मला आठवत नाही आहे, पण मग तिथे 3-4 दिवस तिथे घेतलं क्लास. त्यांना गोष्टीची पुस्तकं आणून दिली, गोष्टी सांगितल्या. ते 4-5 मुलं होती, त्याच्यातली 5-6 झाली. मग कुठे बसायचं आता, ह्यांना शिकवायला सुरुवात कशी करायची. तर एक बिल्डिंगचं काम चालू होतं, कन्स्ट्रक्शन, त्याच रस्त्यावर, आणि ते काम बंद पडलेलं होतं. पण खालचा बेसमेंट पार्किंग तयार झालं होतं. आता तिथे बिल्डिंग आहेत, लोक राहायला पण आलेले आहेत. तर त्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये त्या वॉचमॅनला विचारलं की आम्ही इथे क्लास घेऊ का. हो म्हणे, माझ्या मुलींना शिकवा आणि तुम्ही इथे शिकवा, मला काही प्रॉब्लेम नाही. त्या वॉचमॅननी खुर्ची दिली बसायला. मी घरून चादर घेऊन आली होती. त्या चादरीवर मुलं बसलीत आणि त्या पार्किंगमध्ये आजूबाजूला सगळं कन्स्ट्रक्शनचं सामान पडलेलं आहे. लाकूड, विटा काय, सिमेंट काय, पोती काय, सगळं पडलेलं. त्याच्यामध्ये शिक्षणाला सुरुवात झाली ॲक्च्युली. हे मुलं ज्या परिस्थितीमध्ये तिथं उन्हा पावसाची तमा न करता तिथं ते सायकलीवर येतात, पायी येतात, रेनकोट घालून येतात, भिजत येतात, पण त्यांना शिकायचं आहे, त्यांना काहीतरी चांगलं करायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा उपक्रम सुधाताईंनी जो चालू केला, मला असं वाटतं की आपण एखादी कन्सेप्ट किंवा आपण म्हणतो की देव आहे का नाही हे मला माहिती नाही, पण सुधाताईंसारखी देवदूत मात्र आहे असं मला इथं नक्की म्हणावंसं वाटतं. सुधा मेहतांबरोबर अनेक जण जोडले गेले. त्यातील काही स्टुडंट म्हणून, तर त्यातील काही शिक्षक म्हणून. नंतर सुधाताई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या तुला असं काम करायला आवडेल का. ही 2-4 मुलं आहेत ज्यांना मी शिकवते. बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन खाली प्रॉपर जागा नव्हती तेव्हा, आणि तुला चालेल का. म्हटलं हो मला चालेल. आणि मग मी शिकवायला सुरुवात केली मुलांना. मग मी ही ताई सुधा मॅडमशी भेटली, त्यांच्याशी बोलली. मला त्यांचे डोळे खूप आवडतात. त्यांचे आँख खूप निर्दोष आहे.
म्हणजे ते जे आहे ना ते खूपच व्यक्तित्व त्यांचं इतकं छान आहे ना, आम्हाला कधी असं वाटलं नाही की ताई आमची बॉस आहे की काय आहे की. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी जॉईन झाली. मला ज्या आम्ही आधी सर्वात पहिले तेव्हा जेव्हा जॉईन झालो होतो 6वीला होती मी तिथे, तेव्हा सुधा मॅडम आणि मिसेस कल्पना मॅडम या 2 टीचर्स होते आम्हाला शिकवायला. तेव्हा आम्हाला बसण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. तर मग त्यांनी एक प्रकारे टीचर्स म्हणून त्यांनी आम्हाला गायडन्स केलं की कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे, कसं तुम्ही राहायला पाहिजे आणि कसे वागले पाहिजे. त्यामुळे खूप प्रमाणे आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाला आहे. आणि आता भरपूर असं वाटतं की म्हणजे आपण जे त्यांनी आपल्याला दिलं आहे ते आपण त्यांना दुसऱ्या मुलांना पण आपण द्यावं आणि त्यांचंही पुढे जाऊन त्यांनी काहीतरी करून दाखवावं आपल्या मार्गाने, आपल्या मार्गदर्शनाने. मी त्या क्लासला 4थीपासून जात होते, म्हणून मला आधीपासून शिक्षिकेची म्हणजे शिकवायची आवड होते. आणि मी जेव्हा 10वीत आले तेव्हा आम्हाला संगीताताई म्हणून त्या ताई शिकवायच्या, म्हणून त्यांचं मला खूप आवडायचं शिकवणं. आणि त्या गणित विषय एकदम छान शिकवतात, म्हणून मला जावंसं वाटलं की. मी आत्ता 11वी सायन्सला आहे KTHM कॉलेज. आणि मी त्या क्लासमध्ये बालवाडीपासून होती. आणि आता मी मागच्याच महिन्यात 5वी आणि 6वीचा क्लास घेते. ॲड वाचली इकडे पेपरमध्ये की एका सेवाभावी संस्थेमध्ये एका म्हणजे टीचरची गरज आहे आणि मुलाला शिकवण्याचा अनुभव तसा होताच घरी. त्यामुळं मी तिथे जाऊन म्हणजे आमच्या ज्या मोठ्या ताई आहेत ज्या या क्लासेस चालवतात तर त्यांच्याशी तिथे बोलले. मग नंतर मी तिथे जॉईन झाले. तेव्हा मी 8वीच्या वर्गाला शिकवायचे, 8वीपर्यंत शिकवलं जायचं तेव्हा तिथे. मी शिक्षक असल्यापासूनच असा प्रयत्न करत होते की मला असं काहीतरी काम मिळावं. आणि ते नेमकं हे ऐकल्याबरोबर मी ताबडतोब तिथेच निर्णय घेतला की मी लगेच उद्यापासून तुमच्याकडे येते. तुमचा क्लास मला पाहायचा पण आहे आणि मला तिथे शिकवायला आवडेल. आणि त्यावेळी मी खरं घरी प्रायव्हेट ट्युशन क्लासेस घेत होते. ते हळूहळू कमी करून जवळजवळ नाही अशा ह्याला येऊन मी पूर्ण वेळ इकडे काम करायला लागले. पढ़ाई के अलावा यहाँ बहुत कुछ सिखाया जाता है और यही वजह थी कि इस संस्था को मैंने ज्वाइन किया. इथल्या शिक्षकांची स्वतःची शिकवण्याची पद्धत खूप वेगळीच आहे. कदाचित ही पद्धत मुलांना भावते. म्हणूनच तर 4-5 मुलांपासून सुरू झालेला उपक्रम 200 ते 250 मुलांपर्यंत पोहोचला आहे. शिवाय या शैक्षणिक उपक्रमात मुलींची संख्या ही सर्वात जास्त आहे. इथल्या सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळे इथल्या मुलांचा निकाल 100% लागतो. गेल्या 10 वर्षातला त्यांचा प्रवास मी एकंदरीत पाहिला तर मला कौतुक आणि अभिमान याच्यासाठी वाटतो की याच्यातला एकही मुलगा नापास होत नाही. पण मग त्याच्यासाठी असं लक्षात आलं की त्यांना अभ्यासातच पहिले पुढे आणणं जरुरी आहे. कारण अभ्यास असेल तर सगळं करू शकते. म्हणून हे शेवटी सगळं अभ्यासाच्या अराउंड रिव्हॉल्व व्हायला लागलं. त्याच्यामध्ये एक फार मोठा फाळा, एक फिल्म बघितली होती 10वी फ, मराठी फिल्म होती. खूप सुंदर फिल्म होती. अजूनही ते फिल्म आठवली की माझ्या डोळ्यात पाणी येतं. आणि त्या फिल्ममधली गाणीसुद्धा आम्ही आमच्या मुलांकडून बसून घेतली होती. त्या मुलांनासुद्धा मी त्यावेळेला दाखवली होती ती 10वी फ. आणि तसं आता हे सुरू झालं आहे. आता तर आमच्याकडे टीचर्स आहेत. विश्वास साहेबांचा तो लेआउट पण डेव्हलप झाला, त्यामुळे तिथे बसायला जागा पण बऱ्यापैकी आहे. आता आमच्याकडे वर्गाप्रमाणे आम्ही टीचर्स ठेवलेले आहेत. आमच्या क्लासमधील कमीत कमी खूप गरीब मुलं येतात आणि त्यांनी साधे म्हणजे ते कपडे त्यांचे कधी पण कसेही असतात, कसेही राहतात. मग आम्ही त्यांना जसं सांगतो त्याप्रमाणे ते वागण्यात त्यांच्या इम्प्रूव्हमेंट करतात, ते वागतात तसेच. मग नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होते. आणि त्या शिकवताना आनंद झाला की ज्यांना जगाचा हा भाग माहीतच नव्हता आयुष्याचा, ते माझ्याकडनं शिकतात. माझ्याकडनं असं मी म्हणताना मी आमच्या पूर्ण टीमबद्दल बोलते की आम्ही प्रत्येकीने हा प्रयत्न केला की आम्ही त्यांना फक्त पुस्तकी शिक्षण दिलं नाही. खास करून सुधाताईंचा तर हा अगदी कटाक्ष होता की आपल्याला त्यांना नाही नुसतं परीक्षा द्यायला शिकवायचे, त्यांना जगायला शिकवायचे. आणि तो अत्यंत बरोबर असलेला दृष्टिकोन मला खूप आवडला होता. आणि आम्ही तसा प्रयत्न केला की त्यांनी इवन कसं बसावं, कसं बोलावं, कुठे गेल्यानंतर कसं वागावं इथपासून त्यांना शिकवावं लागलं. और भी क्लासेस हैं. फीस की बात तो अलग ही है. वहाँ पे बहुत पैसे दिए जाते हैं.
लेकिन वहाँ पे ज़्यादा प्रोफेशनलिज्म है, बच्चों को आता है नहीं आता है, कोई बच्चे बहुत वीक हैं तो उनकी तरफ से इतना ध्यान नहीं दिया जाता। और हमारी क्लास में जिसको नहीं आता है उन पे ज़्यादा ध्यान देके उनको छोटी छोटी बातें समझा के बेसिक से, इवन 9th और 10th के बच्चों को एकदम बेसिक्स के 6-7 से लेके जो बेसिक्स होते हैं मैथ्स में, साइंस में, उनको लेके सिखाया जाता है और अपनापन से, प्यार से समझाया जाता है, जो बाकी क्लासेस में, प्रोफेशनल क्लासेस में ये नहीं मिलता। जी काही नवीन डायरेक्टली 10thमध्ये येतात, अगदी वीक असतात ती मुलं, त्यांचं आम्ही अगदी असं बेस पक्का करून घेण्यापासून करतो असं आहे. पुन्हा तुम्ही प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशनपासून आम्ही त्यांना शिकवलं जातं की तुम्ही पेपर प्रेझेंटेशन कसं कराल, तुम्ही कसं आन्सर कसं लिहिणार, कसं करणार, तर तीसुद्धा आम्ही डिटेल्स त्यांना करतो. त्यामुळं मुलांना म्हणजे ती गोडी लागते आणि गोडीने करतात, अभ्यासही करतात. कमर्शियलाइज झालेल्या या क्षेत्रात सामाजिकतेचं भान ठेवून या लोकांनी दिशा या शैक्षणिक उपक्रमात स्वतःचे योगदान दिले आहे. आता गरज आहे ती तुमच्या प्रयत्नांची, गरज आहे ती जाणीवेची, गरज आहे ती बदलाची, गरज आहे ती सामाजिक जबाबदारीची. पण तरीसुद्धा हा उपक्रम, या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक मुलं आणि मुली सक्षम कसे होतील, त्यांना चांगलं उच्च शिक्षण कसं मिळेल, याच्यासाठीचा मात्र हा प्रयत्न हा अभ्यातपणे जोपर्यंत आवश्यकता आहे, जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत हा असाच चालू राहील. असं करण्याचा प्रयत्न चालू आहे. इट्स अ व्हेरी स्मॉल एफर्ट बट वी आर ट्राईंग टू डू इट. आज मला आनंद होते की आमच्याकडची मुलं उत्कृष्ट मार्क्स घेऊन इंजिनिअरिंगला फायनल इयरला आहेत आणि ती विसरली नाहीत आपल्या क्लासला. हे आणखीन महत्त्वाचं की ती क्लासमध्ये छोटासा काहीतरी प्रोग्राम असला आणि त्यांना कळवलं की ती लगेच येतात तिथे आणि आम्ही बाकीच्या मुलांना आदर्श देतो. बघ, तो पण इतक्या कष्टातून वर आला आहे आणि इंजिनिअरिंगला मराठी मीडियममधून घेऊन एका चांगल्या कॉलेजमध्ये तो शिकतो आहे आणि स्वतःचे मार्क्स त्यांनी कायम वाढवतच ठेवले. आत्ता त्याचा रिझल्ट लागला आणि प्रत्येक परीक्षेनंतर, परीक्षेला जायच्या आधी एकदा आणि परीक्षा देऊन आल्यानंतरसुद्धा ही मुलं फोन करतात, ताई परीक्षेला चाललो, आज माझी ॲन्युअल आहे, भीती वाटते खूप. कुठेतरी त्यांना मानसिक धैर्य हवं असतं आणि परीक्षा देऊन आल्यानंतर परत फोन करतात. रिझल्ट लागल्यानंतर तर परवा डोळ्यात पाणी आलं त्याच्या पण आणि माझ्या पण, की तो जो मुलगा कसं तरी 50%नी 40%नी इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष एक पेपर राहील असं वाटून त्याने अभ्यास केला होता, तो मुलगा आज अभिमानाने मला असं म्हणाला, मॅडम 60% आलो. हा जो आनंद आहे हा सांगताना त्याला आणि मला, आम्हाला दोघांनाही इतकं वाईट वाटलं, त्या आनंदाचं होतं पण डोळ्यात पाणी आलं. कौतुकास्पद गोष्ट आहे. ज्यांच्या घरात सगळं आहे, वाटेल त्या सुविधा त्यांना मिळू शकतात, त्या घरातली मुलंसुद्धा हे करत नाहीत. देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर. ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने,
मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए ये तारे जमीन पर। जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई। जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए ये तारे जमीन